अवकाळी पावसामुळे भात उत्पादनात 30 ते 35% घट. इंद्रायणी भाताचा दर 3400 वरून 2800 वर कोसळला. शेतकरी आर्थिक संकटात. चंदगड तालुक्यात भाताच्या सुगीचा हंगाम सुरू असतानाच यंदा शेतकऱ्यांवर दुहेरी संकट कोसळलं आहे. भरपूर पाऊस झाल्याने भाताची वाढ उत्कृष्ट झाली, उत्पन्नही विक्रमी येईल अशी अपेक्षा होती. मात्र हंगाम शिगेला पोहोचताच झालेल्या अवकाळी पावसानं सगळंच गणित विस्कळीत झालं. पावसाळा जवळपास महिनाभर लांबल्याने कापणीचा योग्य काळ पुढे सरकला आणि सुगी तब्बल 30 ते 35% घटल्याचं चित्र तालुकाभर दिसत आहे. ज्या ठिकाणी 10 क्विंटल उत्पन्नाच्या अपेक्षा होत्या तिथे आता केवळ 6 ते 7 क्विंटल भात मिळत आहे. कालकुंद्रीसह तालुक्यातील अनेक गावांमध्ये उशिरा कापणी, ओलसर जमिनी, वाकलेली पिके आणि उपलब्ध मशिनरीची कमतरता अशा सर्व कारणांमुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे. दरम्यान हंगाम सुरू होण्यापूर्वी प्रति क्विंटल 3400 रुपयाला मिळणारा इंद्रायणी भात अवकाळी पडझडीमुळे आता अवघा 2800 रुपयांमध्ये विकला जातोय. केवळ 15 दिवसांमध्ये तब्बल 600 रुपयांची घसरण झाल्याने शेतकरी विक्री की साठवणूक या गोंधळात अडकले आहेत. इंद्रायणी भात व्यापारी पीक असल्याने बहुतेक शेतकरी मळणीनंतर लगेचच विक्री करतात, पण सध्या व्यापारी मनमानी दर लावत असल्याची तक्रार सर्वत्र आहे. साठवणुकीसाठी कोणतीही सरकारी सुविधा नसल्याने गरीब शेतकऱ्यांना मातीमोल दरात भात विकण्याची वेळ येते. दर नियंत्रणासाठी किंवा व्यापाऱ्यांवर वचक बसवण्यासाठी किंवा व्यापाऱ्यांवर वचक ठेवण्यासाठी ठोस यंत्रणा नसल्याने शेतकरी पूर्णपणे असहाय्य झाले आहेत. एका बाजूला उत्पन्नात मोठी घट आणि दुसऱ्या बाजूला बाजारभावाची कोसळलेली स्थिती या दुहेरी संकटामुळे चंदगड तालुक्यातील शेतकरी सुगी असूनही निव्वळ तोट्यात दिसतो आहे. यंदाचा हंगाम हा अवकाळी पाऊस आणि आर्थिक टंचाईचा तडाखा घेऊन आला असून शेतकऱ्यांना दिलासा मिळण्यासाठी दर हमी, व्यापाऱ्यांवर नियंत्रण आणि साठवणूक सुविधा उपलब्ध करणं आवश्यक असल्याचं शेतकरी संघटनांचं मत आहे. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.